नाशिकच्या भोंदू अशोक खरातवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। खरात प्रकरणात उपमुख्यमंत्री शिंदेंची चौकशी होईल असं वक्तव्य भाजप नेते विजयराज शिंदे यांनी केलं आणि याच वक्तव्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। विजयराज शिंदेच दुसरा भोंदू खरात असल्याचा पलटवार शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केला। त्यासोबतच विजयराज शिंदे यांच्यावर अनेक गंभीर आरोप आमदार गायकवाड यांनी केले आहेत। पाहूयात। होणारच आहे। एसआयटीच्या दायऱ्यामध्ये हे सगळेच प्रकरण येणार आहे। माझं तर म्हणणं की हा शिंदे दुसरा खरात आहे। याचे जर साळे कधी काढले, याच्या शाळेवर जेवढ्या पोरी राहतात यानं किती पोरी बर्बाद केल्या, किती पोरीची इज्जत लुटली। नाशिकच्या भोंदू अशोक खरातला महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात अटक झाल्यानंतर त्याच्या काळ्या कारनाम्यांची मालिका सुरू झाली। रोज नवनवे त्याचे काळे कारनामे समोर येत आहेत। त्यातच भोंदू खरातचा सीडीआर बाहेर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली। कारण भोंदू खरात सोबत काही राजकीय नेत्यांचे कॉल झाल्याची माहिती या सीडीआर मधून समोर आली, ज्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खरात सोबत 17 कॉल झाल्याची माहिती समोर आली होती। त्यात 10 इनकमिंग आणि 7 आउटगोईंग कॉल असल्याची माहिती आहे। आणि यावरूनच बुलढाणा भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी या प्रकरणात एकनाथ शिंदेंची चौकशी होईल असं वक्तव्य केलं होतं। यावरूनच भाजप आणि शिवसेनेत जुंपल्याचं पाहायला मिळत आहे। एकनाथ शिंदेने जे 17 कॉल केले त्याचे तपास व्हायला पाहिजे। हा मग होणारच आहे। एसआयटीच्या दायऱ्यामध्ये हे सगळेच प्रकरण येणार आहे। जी एसआयटी नेमल्या गेलेली आहे त्यामध्ये एसआयटीने सुद्धा सगळ्यांना आवाहन केलंय की कोणीही टीव्हीवर बोलण्यापेक्षा ज्यांच्याजवळ जे पुरावे आहे ते एसआयटीला द्या, म्हणजे त्याची चौकशी करता येईल। तर विजयराज शिंदेंच्या वक्तव्यावर शिवसेनेनंही पलटवार केलाय। विजयराज शिंदे हा दुसरा भोंदू खरात असल्याचा पलटवार आमदार संजय गायकवाड यांनी केलाय। विजयराज शिंदेंवर टीका करताना संजय गायकवाड यांनी त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले। मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितले की चौकशी होईल आणि आम्हाला विश्वास आहे की आमचे एकनाथ शिंदे म्हणा की आमच्या पक्षाचे लोक हे कुठल्याही भानगडीत पडत नाही। माझं तर म्हणणं की हा शिंदे दुसरा खरात आहे। याचे जर साळे कधी काढले, याच्या शाळेवर जेवढ्या पोरी राहतात यानं किती पोरी बर्बाद केल्या, किती पोरीची इज्जत लुटली, आश्रमशाळेतल्या पोरींची। अरे त्या पोराच्या लोकांना त्याच्या तोंडाचे घास हिसकतो, लहान लहान लेकरं मोर्चे काढतात, त्याला अन्न भेटत नाही म्हणून। हा बी दुसरा भोंदू बाबा आहे खरात। याची इन्क्वायरी झाली पाहिजे। खरात प्रकरणावरून भाजप आणि शिवसेनेतच पलटवार सुरू झाले। या निमित्तानं विजयराज शिंदे आणि संजय गायकवाड यांनी एकमेकांचं उट्ट काढायला सुरुवात केल्याचं दिसून येत आहे। विजयराज शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची चौकशी होईल असं म्हटल्यानंतर संजय गायकवाड यांनी विजयराज शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे। बुलढाण्याच्या राजकारणात आजवर बरेचसे आरोप प्रत्यारोप झालेत, मात्र भोंदूगिरी आणि आश्रमशाळेतील गैरप्रकार हे आरोप जिल्ह्याच्या प्रतिमेला धक्का लावणारे आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची नावं घेऊन सुरू असलेला हा आरोपांचा कलगीतुरा कोणत्या थराला जातो आणि यावर भाजपचे वरिष्ठ नेते काय ॲक्शन घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण मी मयूर निकम, झी मीडिया, बुलढाणा।